मम्मी एवढे सारे लिंबू कशासाठी? लिंबाचं आंबट गोड लोणचं बनवूया. हो का, चल मग आपण बनवूया. मी जवळपास आता 30 लिंब घेतलेली आहे. ती पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आणि एका सुती कपड्याने व्यवस्थित पुसून घेऊ. लिंब पातळ साल्याची बघून घ्यायची, म्हणजे ती व्यवस्थित मुरतात. आता एका लिंबाची 8 फोडी कट करून घेऊ. मोठी असली तर तुम्ही याच्यापेक्षा बारीकसुद्धा कट करू शकता. आता व्यवस्थित सुरीच्या साहाय्याने सर्व बिया बाजूला काढून घेऊ. यासाठी मला जवळपास पाव किलो साखर लागली आहे. त्यानंतर 2 मोठे चमचे लाल तिखट, सेंधव मीठ आणि काळं मीठ घेऊन थोडीशी त्यात जिरे पावडर टाकावी. त्यानंतर त्यावर साखर टाकून सर्व व्यवस्थितपणे मिसळून घ्यावे आणि ते एका कुकरच्या भांड्यामध्ये काढून घ्यावे. मला इथे 2 कुकरची भांडी लागलेली आहे. त्यानंतर कुकरच्या तळाशी थोडंसं पाणी टाकून त्यावरती जाळी ठेवून मग एकावर एक अशी भांडी ठेवावी आणि पाण्याचा थेंबही लागता कामा नये म्हणून वरतून एक झाकण ठेवावे आणि कुकरचं झाकण व्यवस्थितपणे लावून घ्यावे. आता मी मोठ्या गॅसवर जवळपास 7 ते 8 शिट्ट्या घेतल्या आहे आणि तुम्ही बघू शकता यामध्ये पुढे आपल्या व्यवस्थितपणे शिजल्या गेल्या आहे. आता मी त्यातलं सर्व पाणी एका कढईमध्ये काढून घेतलं. आता आपण याला मंद आचेवरती व्यवस्थितपणे गरम करून घेऊया आणि नंतर उरलेल्या सर्व फोडी त्यात मिक्स करूया. असं करून जवळपास 10 मिनटं शिजून घेऊ आणि तयार आहे आपलं लिंबाचं आंबट गोड लोणचं.